नमस्कार. आजचा आपला ब्लॉग आहे. हा व्हिडिओ आहे आजचा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे धार्मिक केंद्र आहे नाशिक जिल्ह्यातील. या ज्योतिर्लिंगाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे 3 मुखे आहेत. इथे अशा प्रकारचे शिवलिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वर येथे विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्र्यंबकेश्वर येथे काल सर्पदोष शांती असो, श्राद्ध किंवा त्रिपिंडी श्राद्ध, विविध प्रकारच्या पूजा येथे मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात तिथे केले जातात पवित्र ठिकाणी. त्यामुळे इथे पूर्ण राज्यातून म्हणा, बाहेर देशातून म्हणा, भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. तसेच इतर ठिकाणी आपण इतर मंदिरामध्ये महादेवांचे शिवलिंग जे आहे ते आपण वरती पाहतो, पण इथे हे खाली आतमध्ये असलेले दिसते. तिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिदेव असलेले शिवपिंडीचे दर्शन आपल्याला इथे होते. ही पिंड आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. ही फक्त नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे आहे, जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान आहे. असे सुंदर डोंगर, पर्वत रांगा, विविध टेकड्या आहेत. तसेच कांचनाथांची गुफा आहे तिथे, तीही आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर असं नैसर्गिक सौंदर्य अजूनही तिथे. सातमाळा पर्वत रांग असो किंवा विविध टेकड्या, अशा प्रकारे सुंदर असं नैसर्गिक दृश्य आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदीचा उगम आहे. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. ती या कुंडामध्ये स्नान केले जाते. पवित्र असे स्नान इथे केले जाते. या कुंडातून स्नान केल्यानंतरच पुढील पूजा विधी करण्यास प्रारंभ केला जातो. भारतातील सर्वात दुसरी लांब नदी गोदावरी आहे. खूप सुंदर असे टेकड्या, झरे,
धबधबे, आपल्याला वेगवेगळे निसर्ग सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण जे काही पिंडदान असेल किंवा सर्पशांती जे काही आपण विधी करतो, जे काही पूजा करतो, तिथेच आपल्याला हे तलाव छोटे पाहायला मिळतात. त्या तलावामध्ये आपल्याला खूप सारे विविध प्रकारचे मासे पाहायला मिळतात आणि त्या माशांना इथे छोटे छोटे स्टॉल आहेत, दुकान आहेत. तिथे छोटे पिठाचे गोळे किंवा पाव आपण त्यांना खायला टाकतात. इथे तलावामध्ये खूप सुंदर असे हे प्राचीन शिवमंदिर त्र्यंबकेश्वर येथील आपल्याला महादेवांचे ब्रह्मा विष्णू महेश यांचे दर्शन होते ते पाहायला मिळते. हे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर जवळीच निवृत्तीनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. इथे आपण भेट दिलेला आहे, इथे आपण दर्शन घेतलेलं आहे. जाताना आपल्याला कृष्ण मंदिरही लागते, निवृत्तीनाथांचे मंदिरही लागते. खूप सारे असे मंदिरं इथे पाहायला मिळतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.